ठाणे महापालिकेचे 2700 कोटींचे घनकचरा व्यवस्थापन टेंडर रद्द करण्याची ठाणे काँग्रेसची मागणी. ठाणे महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी तब्बल 2700 कोटी रुपयांचे टेंडर 10 वर्षासाठी काढले आहे. याबाबत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरवराव यांची भेट घेत महापालिकेने मंजूर आकृतिबंध आस्थापनेचा घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी रिक्त असलेल्या पदांवर टेक्निकल नॉलेज असलेले अधिकारी घेतले पाहिजे. तसेच भविष्यात ठाणे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने घनकचऱ्यामध्ये देखील वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढ होणार आहे. त्यामुळे 27,000 कोटींची ही रक्कम कोणत्या आधारे काढली, तसेच या निवेदनावरती सल्लागार म्हणून नेमणूक केलेल्या व्यक्तींचे सुमित फॅसिलिटीज आणि JV एन्व्हायरमेंट या 2 कंपन्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत. या दोन्ही कंपन्यांना JVमध्ये बसाव्यात. त्यानुसार सल्लागार यांनी निविदेच्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत. कचरा निर्मूलनासह कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करणाऱ्या ठाणे क्लीन एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 25 कोटीची थकबाकी ठाणे महानगरपालिका अद्याप देऊ शकलेली नाही. यासह अनेक त्रुटी महापालिका आयुक्त सौरवराव यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. म्हणूनच महापालिका डबघाईला आल्यामुळे ही निविदा रद्द करून वार्षिक तत्त्वावर निविदा काढण्यात यावी. तसे न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महापालिकेसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे काँग्रेस प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे. शांतता घ्या जरा आता. राहुलजी, आज पत्रकार परिषद घेत आहे. विषय आहे घोटाळा काय नेमकं सांगा. ठाणे महानगरपालिकेने घनकचऱ्याची 2700 कोटी रुपयाची निविदा 10 वर्षासाठी काढलेली आहे. कचरा उचलणे आणि वाहतूक करणे. परंतु ठाणे महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. ठाणे महानगरपालिका डबघाईला आलेली आहे. अशा वेळी त्यांना ह्याची तरतूद करणं शक्य होणार नाही. यासह अनेक बाबी जसं की मंजूर आकृतिबंध आहे, त्याच्यामध्ये घनकचरा विभागाची काही पदं रिक्त आहेत. MMC ऍक्ट आहे, त्या MMC ऍक्ट प्रमाणे ही कामं होत नाहीयेत. तुम्ही बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेने एक ठेकेदार आहे, त्याला म्हणजे कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प त्यांचे 25 कोटी रुपये महानगरपालिका देऊ शकलेली नाहीये. त्यामुळे ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. पुढच्या याच्यामध्ये लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये वाढेल त्याप्रमाणे घनकचरा वाढेल, त्याच्यानुसार तो मेट्रिक टन कचरा वाढेल आणि त्याच्यामध्ये तरतूद ती या करायला लागतील. त्यामुळे आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या MMC ऍक्ट प्रमाणे एखाद्या प्रकल्पासाठी जी 10 वर्षाची निविदा असू शकते, पण दैनंदिन जी कामं आहेत त्याच्यासाठी या वार्षिक निविदा काढल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांच्या ही बाब सन्माननीय अध्यक्ष विक्रांतजी चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याच्या वार्षिक निविदा या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजेत. कारण अद्यापपर्यंत कुठल्याही महानगरपालिकेने 5 वर्ष 10 वर्ष अशा दराच्या किंवा अशा मोठ्या कालावधीच्या निविदा काढलेल्या नाहीये. काय आहे काढलेल्या प्रक्रिया चुकी जी निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाते, त्या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे. ही सल्लागार कंपनी त्या ठिकाणी नेमलेली आहे. त्या सल्लागार कंपनीचे ज्या 2 कंपन्या या टेंडरसाठी उतरलेल्या आहेत आणि जशा प्रकारे या सल्लागार कंपनीने त्यांच्या अटी शर्ती बनवलेल्या आहेत की दुसरी कुठली कंपनी त्याच्यामध्ये ती इलिजिबल नाही राहिली पाहिजे. या ज्या बनवलेल्या अटी शर्ती असतील बाकीच्या कंपन्यांना त्या ठिकाणी बाजूला ठेवणं आणि एवढ्या मोठ्या रकमेची त्या ठिकाणी 2700 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करणं, जी पारदर्शक निविदा प्रक्रिया नसल्यामुळे या निविदा प्रक्रियेला आमचा विरोध आहे आणि वार्षिक निविदा या त्या ठिकाणी ती काढली गेली पाहिजे. कुठल्याही प्रकारची जर तुमच्याकडे 2700 कोटी रुपयाची तरतूद नाही, तुमच्याकडे पैसे नाही, तुम्ही कुठल्या जीवावरती तुम्ही एवढी मोठी निविदा त्या ठिकाणी 10 वर्षासाठी काढताय. संपूर्ण प्रक्रिया जर रद्द झाली. हे बघा, नागरी हितासाठी वेळोवेळी काँग्रेस पक्षाने आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही मागच्या काळामध्ये बघितलं असेल की जी याच्यावरती लावलेली फुलपाखरं असतील किंवा तुमच्या ब्रिजेसवर पडलेले खड्डे असतील किंवा उद्यानं असतील किंवा भंगार कचरा गाड्या असतील, या काँग्रेसने उचललेल्या आवाजामुळेच त्या ठिकाणी त्या बदल प्रत्येक वेळी झालेला आहे. आणि आज जनतेचा तुमचा आमचा पैसा 2700 कोटी त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे आमचं इतकंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे वर्षाला एखाद्या ते मेट्रिक टन कचऱ्याचं वाढेल आणि कचरा उचलण्याच्या पद्धती, विल्हेवाट लावण्याच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा संशोधन होत आहे. नवीन त्याच्यामध्ये त्याच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये येत आहेत. तर तुम्ही वार्षिक घ्या ना. आणि ज्याप्रमाणे तसं लोकसंख्या वाढेल, नवीन UDCPR आलेला आहे, 3चा FSI त्या ठिकाणी सँक्शन झालेला आहे. ठाणे शहर मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. एक्सटेंडेड ठाणे स्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. ठाण्यामध्ये मेट्रो धावणार आहेत, गगनचुंबी इमारती उभ्या राहणार आहेत
की घोडबंदरला ठाणे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे. ते जसं ठाणे ज्या पद्धतीने वाढेल मग तुम्ही याला काय करणार की वाढीवाची जोड देणार. तुम्ही 2,700 कोटीचे तुम्ही 6,000 कोटी करणार, 7,000 कोटी करणार. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही वार्षिक तरतुदी त्या ठिकाणी त्या केल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. वाल्मिक कराडला फाशी द्या असे म्हणत ठाणे शिवसेनेचे टेंबी नाक्यावर आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाल्याचे काही फोटो समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी करत टेंबी नाका परिसरात आंदोलन केले. आंदोलकांनी वाल्मिक कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन केले. सरपंच संतोष देशमुख यांची सुमारे 3 महिन्यापूर्वी निर्घृणपणे हत्या झाली होती. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह काही जणांना अटक झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सोमवारी रात्री काही छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये संतोष देशमुख यांचे अत्यंत वाईट पद्धतीने हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सर्व राज्यभरामध्ये वाल्मिक कराडच्या फाशीची मागणी होत असून सर्वत्र आंदोलन केले जात आहे. ठाणे शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंबी नाका चौकापर्यंत पायी जाऊन वाल्मिक कराड याला फाशी देण्याची मागणी केली. त्यानंतर टेंबी नाका येथील 4 चौकामध्ये वाल्मिक कराड याचा पुतळा जाळण्यात आला. अरे मित्र झालेले आहे. सकाळी तर आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे त्यांनी दिलेला आहे आणि आता जर आपण ठाण्यामध्ये जर असतील आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी पुतळा जो आहे वाल्मिक कराडचा या ठिकाणी जाळा गेलेला आहे. वाल्मिक कराडला जे आहे ही मागणी ठाण्यामध्ये जे आहे शिवसेना जे आहे पुतळा जाळून संतोष देशमुख मस्साजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण
काल पाहिले असतील त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल, अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटोसुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. साहेब, कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. हत्या प्रकरणी मला असं वाटतं गेले 3 महिने लोक आक्रोश करत होते की वाल्मिक कराडला हा मुख्य आरोपी आहे म्हणून. पण आज काल जे फोटो प्रसारित झाले, मला असं वाटतं एवढं निर्गुणपणे हत्या केल्यानंतर ही राक्षसी प्रवृत्ती या लोकांमध्ये आहे ती दिसून आलेली आहे. आणि खरं तर त्यांच्या घरातल्यांपेक्षा मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे दुःख झालेलं आहे की ते मन विचलित करणारे असे सगळे दृश्य होते. आज महिला आघाडी असेल, संपूर्ण ठाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शिवसैनिक असतील, हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण त्यांच्या घरात जरी हा प्रकार झाला असेल तर तो मला असं वाटतं की माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून मला असं वाटतं कुठल्या पार्टीला किंवा कोणाला समर्थन करणारं नाही आहे ते. आणि अशा निर्गुण प्रवृत्तीला खरं तर फासावर लटकवलं पाहिजे. या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अशा प्रवृत्तीला जर वेळीच ठेचलं असतं तर असे प्रकार घडले नसते. आणि नुसतं फाशी देऊन न थांबता ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे, मला असं वाटतं भर चौकात या सगळ्या आरोपींना सोडलं पाहिजे आणि लोकांकडनं त्यांना ठेचलं गेलं पाहिजे, तरच या प्रवृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं. नुसतं फाशी दिली तर 2-3 सेकंदात त्यांचा मृत्यू होईल. त्यांना जी यातना संतोष देशमुखला दिलेली आहे त्या यातनेची पुनरावृत्ती त्यांच्याबरोबर व्हावी ही संपूर्ण महिला आघाडीची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि अशा प्रवृत्तीला रस्त्यावरच ठेचावं ही या आंदोलनात आम्ही मागणी करतो. ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत 6,462 घरकुलांना मंजुरी. 12,237 घरकुलांसाठी पात्र कातकरी कुटुंबियांना मिळेल पक्के घर. भारताचे प्रधानमंत्री यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केले आहे. देशातील 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबासाठी देशात 4.90 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर व कल्याण तालुक्यातील वर्ष 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिम जमातीतील सर्वेक्षण 13,032 कुटुंबाचे करण्यात आले असून 12,237 पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी 6,462 संख्या आहे. कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे. प्रथमतः अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड तालुक्यातील केवळ 35 ग्रामपंचायतींचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत
समावेश करण्यात आला होता, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडे सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू झाले व त्यांना करून देण्यात आली असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे कामकाज वेगाने सुरू आहे. आज अखेर 13,032 कुटुंबांचा सर्वे पूर्ण झाला असून 12,237 लाभार्थी पात्र झाले असून 9,687 लाभार्थ्यांची नोंदणी रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यात आली आहे. तर 6,462 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू असून सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. आनंद आश्रमात शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्याकडून शेकडो तक्रारीचे निवारण. ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात आज मंगळवारीपासून जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारीचे निवारण यावेळी केले. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहे. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता. या जनसंवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्यस्थितीतील वाद, कलह आदीसह ठाणे नगरविकास आराखड्याबाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला. आनंद आश्रमात आयोजित जनसंवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. याप्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख देखील उपस्थित होते. अजूनपर्यंत जे काय प्रश्न आले ते एका गरीबाचं 2 ते 3,000 सोसायटीला पाण्याचं बिल यायचं, त्याला अचानक 20-25,000 रुपये द्यायला लागलं. त्या संदर्भामध्ये अशोक वैती साहेब माजी महापौर त्वरित त्यांनी प्रशासनाला आदेश दिले, अशा प्रकारचं चालणार नाही, हे अशा प्रकारचा घोषणापणा चालणार नाही, गरीबाला त्रास द्यायचा नाही, त्वरित त्याची कारवाई करा आणि ती कारवाई केलेल्याचं आम्हाला त्याचा अपडेट देऊन टाका. त्याचप्रमाणे सेंट जॉनचे ट्रस्टी आले होते या ठिकाणी, म्हणजे ह्या भागातले पवन कदम मंत्री आहेत, गोरप आहेत, आमचे बाबा शिंदे आहेत, ते सर्व आम्ही बसले असताना ते त्या ठिकाणी एका मुलीला मागच्या महिन्यामध्ये गाडी लागली, त्या ठिकाणी स्पीडब्रेकरची व्यवस्था नाही, अगदी लहानचा नाही परंतु जीव घेणे प्रश्न आहेत आणि त्याच्याप्रमाणे लगेच साहेबांनी फोन मारला आणि ते पवन कदम मारतात लगेच अधिकारी त्या ठिकाणी जागा उठून त्याला कार्याला सुरुवात करत आहेत. आणि असे कामगारांचे प्रश्न या ठिकाणी आले. कित्येक वर्ष कामगार काम करतात किंवा काय त्यांना अजून न्याय मिळाला नाही आहे. भाडामध्ये त्या लोकांना घरं मिळालेली आहेत. आता साहेबांकडे आमच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांकडे प्रोटोकॉल आहे. आता त्यांना आम्ही त्यांची विनंती करू की ह्या गरीब माणसाला न्याय द्या. आणि तुम्हाला माहिती गरिबांसाठी नेहमी तत्पर असलेले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या सर्वांना न्याय देते. त्याच्या जोडीने आम्ही जे सैनिक आहोत ते काम कामाला